क्वेश्चन 1 बघा, फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड. रिकाम्या जागा भरा. फर्स्ट आहे, रबर मेड बाय व्हल्कनायझेशन इज आर्टिफिशियल हार्ड मटेरियल. म्हणजे व्हल्कनायझेशनच्या प्रोसेसमध्ये तयार केलेलं रबर हे एक कृत्रिम पदार्थ आहे. पुढे मॅन मेड मटेरियल आर मेड बाय प्रोसेसिंग नॅचरल मटेरियल. म्हणजे मॅनमेड मटेरियल कसे तयार करतात, तर नॅचरल मटेरियलवरती प्रोसेस करून, प्रक्रिया करून. थर्ड, डॅश डॅश थ्रेड वॉज डेव्हलप सायमल्टेनियसली इन न्यूयॉर्क अँड लंडन. कोणतं आहे ते, नायलॉन. न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये एकाच वेळेला ते निर्माण झालं. पुढे रेयॉन इज नोन ॲज सिंथेटिक सिल्क. रेयॉनला काय म्हणतात, तर कृत्रिम रेशीम म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातील फर्स्ट, व्हाय डिड द नीड ऑफ मॅन मेड मटेरियल अराइज. म्हणजे मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली. फर्स्ट, मॅन कंटिन्युअसली स्ट्राइव्स फॉर न्यूअर अँड न्यूअर थिंग्स. माणूस काय करतो, तर दरवेळेला सतत नवनवीन वस्तूंचा शोध घेत असतो. ही ऑलवेज वॉन्ट टू मेक हिज लाईफ मोर कम्फर्टेबल. आणि त्याला आपलं जीवन जास्तीत जास्त कम्फर्टेबल म्हणजे आरामदायी करायचं असतं. देअरफॉर फ्रॉम नॅचरल मटेरियल, म्हणून नैसर्गिक पदार्थांपासून ही मेक डिफरंट युजेबल प्लेंटिफुल आर्टिफिशियल सबस्टन्सेस. म्हणून काय, तर नैसर्गिक पदार्थांपासून त्याने युजेबल म्हणजे उपयुक्त आणि प्लेंटिफुल म्हणजे सुंदर अशा अनेक नवनवीन वस्तू तयार केल्या. क्वेश्चन 2 आहे, व्हिच आर द नॅचरल मटेरियल्स ऑब्टेन फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल. तर वनस्पतींपासून आणि प्राण्यांपासून मिळणारे नैसर्गिक पदार्थ कोणते. बघा, प्लांट ओरिजिन मटेरियल म्हणजे वनस्पतींपासून कॉटन. कॉटन म्हणजे काय, तर कापूस. ज्यूट म्हणजे ताग. हेम्प म्हणजे भांग. टीकचा अर्थ होतो सागवानी लाकूड, टीकवूड. फ्लॉवर्स फुलं आणि फ्रूट. कळालं. पुढे ॲनिमल ओरिजिन मटेरियल प्राण्यांपासून मिळणारे. लेदर म्हणजे चामडं. सिल्क म्हणजे रेशीम. लॅक म्हणजे लाख. फड म्हणजे मोती. आणि वूल याचा अर्थ लोकर. क्वेश्चन 3, व्हॉट इज व्हल्कनायझेशन. बघा, व्हल्कनायझेशन इज अ केमिकल प्रोसेस. ही एक रासायनिक क्रिया आहे. इन विच की जिच्यात रबर इज हिटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours. म्हणजे रबराला गंधकाबरोबर सल्फर सोबत 3 ते 4 तास तापवलं जातं, हिटेड केलं जातं. धिस प्रोसेस मेक रबर हार्ड. आणि त्यामुळे जो मऊ असलेला रबर असतो ना, तो हार्ड होतो. विच नॅचरल मटेरियल्स आर यूज टू ऑब्टेन फायबर्स. धागे मिळवण्यासाठी कोणते नॅचरल मटेरियल यूज केले जातात. द नॅचरल मटेरियल्स यूज टू ऑब्टेन फायबर्स आर कॉटन, ज्यूट, हेम्प, वूल, सिल्क इट्सेट्रा. आलं लक्षात. क्वेश्चन 3, व्हॉट आर वी यूज फॉर. म्हणजे उपयोग लिहा. फर्स्ट आहे सॉइल, माती. इट इज यूज इन कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम. पॉटरी म्हणजे मडके तयार करण्याचा उद्योग. मेडिसिन औषधामध्ये. अँड कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्य प्रसाधनांत. सेकंड आहे वूड किंवा लाकूड. फर्निचर, डोअर्स अँड विंडोज ऑफ हाऊस आर मेड फ्रॉम वूड. कळालं. सेकंड, देअरफॉर इन कन्स्ट्रक्शन, बांधकामात. कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज, बांधकाम क्रियांत. वूड इज लार्जली यूज. मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर होतो. वूड ऑल्सो गिव्ज फ्यूल. त्याचप्रमाणे इंधन म्हणून सुद्धा लाकडाचा वापर होतो. थर्ड आहे नायलॉन. नायलॉन थ्रेड्स आर ड्युरेबल म्हणजे टिकाऊ असतात त्याचे धागे. अँड हेन्स यूज इन मेकिंग रोप्स म्हणजे कशासाठी, तर दोर तयार करण्यासाठी. फिशिंग नेट्स म्हणजे काय, मासे पकडायचे जाळे. अँड क्लॉथ्स कपड्यामध्ये. पेपर यूज फॉर रायटिंग, माहिती आहे ना आपल्याला, लिहिण्यासाठी. फॉर मेकिंग बुक, नोटबुक वह्या पुस्तके. रजिस्टर, ग्रीटिंग कार्ड. त्यानंतर टिश्यू पेपर इज यूज फॉर विपिंग म्हणजे हात पुसण्यासाठी. पेपर इज ऑल्सो यूज ॲज पॅकिंग मटेरियल. आणि वस्तू पॅक करताना जे खोके वगैरे वापरतो ना आपण, तिथे सुद्धा पेपरचा वापर केला जातो. फिफ्थ आहे रबर. रबर इज यूज टू मेक टायर्स ऑफ ऑल व्हेकल्स. सर्व वाहनांचे काय, टायर. त्यानंतर इरेझर, रबर टॉयज, बॉल्स, फुटवेअर,
rubber bands are many articles made from rubber. Question 5. Give scientific reasons. कारणे द्या. फर्स्ट, we must use cotton cloth in summer. म्हणजे उन्हाळ्यात आपण सुती कपडे वापरावेत. कारण बघा, कॉटन क्लॉथ्स आर मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स. जे कॉटन क्लॉथ आहे ते सुती कापड आहे. म्हणजेच कशापासून बनलेले असतं तर नैसर्गिक धाग्यांपासून, कापसापासून. बरोबर. द स्वेट इज ॲब्झॉर्ब इन दिस फायबर. मग या धाग्यामध्ये काय होतो, या कपड्यामध्ये घाम शोषला जातो. द स्किन रिमेन ड्राय. आणि त्वचा कोरडी राहते. अँड द चान्स ऑफ कॅचिंग स्किन इन्फेक्शन इज लेस. आणि त्यामुळे त्वचेचे रोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणून वी मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज ऑफ मटेरियल. म्हणजे पदार्थाचा वापर करताना आपण काटकसर करावी. का तर बघा, man has made many new substances by changing the natural substances in an irreversible way. म्हणजे माणसाने अनेक नैसर्गिक पदार्थांचा वापर केला, त्यांच्यात बदल केले वापर करून, आणि मग ते बदल कायमस्वरूपी असतात. ते पदार्थ आपल्याला परत नॅचरल पद्धतीने मिळत नाही. While making such substances, the properties of the constituents undergo change due to the chemical reaction. आणि मग हे रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे त्या पदार्थांचे गुणधर्म बदलतात आणि ते पदार्थ मूळ रूपात आपल्याला परत मिळत नाहीत. कळालं? वी कॅनॉट ऑब्टेन द नॅचरल रिसोर्स अगेन. त्यामुळे हा जो नैसर्गिक संपत्तीचा नाश होतो तो आपल्याला परत थांबवता येत नाही. म्हणून आपण त्यांचा वापर करताना काटकसर करावी. पुढचं आहे बघा, सेव्हिंग पेपर इज अ नीड ऑफ आवर. म्हणजे पेपर वाचवणं ही काळाची गरज आहे. का तर बघा, पेपर इज मेड फ्रॉम वूड पल्प. म्हणजे लाकडाच्या लगद्यापासून पेपर तयार होतो. बाय एक्सेसिव्ह यूज ऑफ पेपर लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन टेक्स प्लेस. मग हे पेपर तयार करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड करावी लागते. इफ ट्रीज अँड फॉरेस्ट वॅनिश. जर झाडं आणि जंगलं नष्ट झाली, वी हॅव टू फेस डेंजर सच ॲज क्लायमेट चेंज. त्यामुळे काय होईल तर आपल्याला पर्यावरण बदलाचा धोका आपल्यासमोर उभा राहील. जसा हवामानात बदल होतो ना, अवेळी पाऊस पडतो, त्या प्रकारचा. देअरफॉर सेव्हिंग पेपर इज द नीड ऑफ आवर. म्हणून झाडं वाचवण्यासाठी आपल्याला पेपर सेव्ह केला पाहिजे. फोर्थ आहे, मॅन मेड मटेरियल हॅव मोर डिमांड. मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे. कारण बघा, मॅन मेड मटेरियल इज इझी टू यूज. वापरायला सोपे आहेत. लो इन कॉस्ट. किंमत कमी असते. अवेलेबल इन प्लेंटी. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतात. द ओरिजिनल नॅचरल मटेरियल्स आर चेंज इन टू मॅनमेड मटेरियल टू सूट आवर कन्व्हिनियन्स. म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण मॅनमेड पदार्थ नॅचरल मटेरियलपासून तयार करू शकतो. बघा, उदाहरण दिलेलं आहे. इन्स्टिड ऑफ कॉटन फायबर अँड वूल फायबर, सिंथेटिक फायबर्स आर मोर कन्व्हिनियंट फॉर यूज. म्हणजे बघा, कापूस आणि लोकर याच्याऐवजी आपण काय करू शकतो, नैसर्गिक धागे, सिंथेटिक फायबर जसं नायलॉन, रेयॉन वापरू शकतो. ते सोयीचे असतात आणि स्वस्तही असतात. ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल. ह्युमसला नॅचरल मटेरियल का म्हटलेलं आहे बघा, देअर आर सॉइल मायक्रोब्स दॅट ब्रिंग अबाउट डिकम्पोजिशन प्रोसेस इन द सॉइल. जमिनीमध्ये म्हणजे काय, पदार्थांना कुजवणारे काही मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव असतात. फ्रॉम द डेड अँड डिकेइंग रिमेन ऑफ द ॲनिमल अँड प्लांट ह्युमस फॉर्म. मग वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या कुजणाऱ्या, मृत आणि कुजणाऱ्या पदार्थांपासून हे मायक्रोब्स काय करतात, ह्युमस तयार करतात. दिस इज अ नॅचरल प्रोसेस. आणि नैसर्गिक क्रिया आहे. अँड देअर फॉर ह्युमस इज कॉल्ड नॅचरल मटेरियल. म्हणून ह्युमसला काय म्हटलेलं आहे, नॅचरल मटेरियल. फाइंड आउट. फर्स्ट आहे त्याच्यात, हाऊ इज लॅक ऑब्टेन फ्रॉम नेचर. म्हणजे निसर्गातून लाख कशी मिळते आपल्याला. लॅक इज अ सेक्रेटरी मटेरियल ऑब्टेन फ्रॉम लॅक इन्सेक्ट. म्हणजे लॅक इन्सेक्ट जो असतो, कीटक ना, त्याच्या बॉडीतून सिक्रीट होणारा म्हणजे बाहेर पडणारा हा एक पदार्थ आहे. फ्रॉम द बॉडी ऑफ फिमेल लॅक इन्सेक्ट दिस रिजिनस सबस्टन्स इज गिवन आउट ॲज सिक्रिशन. म्हणजे फिमेल जी असते, मादी असते ना लॅकची, तर तिच्या बॉडीमधून हा पदार्थ सिक्रीट होत असतो. सिक्रिशन म्हणजे काय, बाहेर पडणं, स्त्रवणं.
When this substance comes in contact with air, it solidifies and form lake. हा पदार्थ जेव्हा हवेच्या संपर्कात येतो बाहेर आल्यानंतर तेव्हा तो सॉलिफाईड होतो. आधी लिक्विड असतो म्हणजे घनरूप होतो आणि त्यापासून कठीण अशी लाख तयार होते. आलं लक्षात. बघा लास्ट क्वेश्चन आहे, हाऊ पर्ल्स आर फॉर्म. पर्ल्स आर फॉर्म इनसाइड द शेल ऑफ बिवेल मराईन ॲनिमल. म्हणजे एका समुद्री जीवाच्या शरीरात तयार होतात पर्ल. इफ एनी फॉरेन पार्टिकल एंटर द बॉडी ऑफ ॲनिमल. जर एखादा बाह्य पदार्थ किंवा बाह्य वस्तू त्याच्या शरीरात एंटर केली, अ लेअर ऑफ प्रोटेक्टिव्ह सबस्टन्स कॉल्ड चँक्री इज डिपॉझिटेड अराउंड इट. त्याच्या शरीराभोवती एक संरक्षक वस्तूचा थर तयार होतो. दिस डिकम्पोजिशन अल्टिमेटली फॉर्म पर्ल. आणि या डिकम्पोजिशन पासूनच पर्ल तयार होतात. इन द लॅबोरेटरीज आर्टिफिशियली अ बीड इज इन्सर्टेड इन द बॉडी ऑफ पर्ल ऑयस्टर टू ऑब्टेन. आणि प्रयोगशाळेत सुद्धा आता अशा प्रकारे तो कण त्या ऑयस्टरच्या बॉडीमध्ये टाकला जातो आणि त्यापासून आपल्याला मोती मिळवता येतात. त्याला कृत्रिम मोती असे म्हणतात. तर मित्रांनो, सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि उत्तरं वहीत लिहा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.